नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुन्हा मी तुमच्या भेटीला आली आहे 3 नवीन आणि सोप्या रांगोळ्या घेऊन. नेहमीप्रमाणेच ह्या तिन्ही रांगोळ्या खूपच सोप्या आहेत आणि काढायलाही पटकन होणाऱ्या आहेत. जास्त वेळ लागणार नाही. तर तिन्ही रांगोळ्या तुम्ही शेवटपर्यंत मन लावून बघा आणि जर रांगोळ्या आवडल्या तर नक्की ट्राय करून बघा तुमच्या दारासमोर. कशा वाटल्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून जा. तर बघू शकता तुम्ही आपली ही पहिली जी रांगोळी आहे 3 ते 3 रांगोळी आहे ती टिपक्यांची. क्रॉसमध्ये लाईन काढून घेतल्या आपण आणि त्याला अशी डिझाईन करून घेतलेली आहे. आणि प्रत्येक भागात तुम्हाला युनिकच रांगोळ्या बघायला भेटणार आहेत. तर त्यासाठी रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. तर तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल नक्की व्हिडिओ बघत जा. त्या व्हिडिओतली जी रांगोळी आवडली असेल ती रांगोळी नक्की तुमच्या दारासमोर ट्राय करत जा. आणि दिसायला पण खूप ॲट्रॅक्टिव्ह रांगोळ्या आहेत त्या. खाली जे काढलं आहे ते एक असं म्हणजे पान आहे असं मी कन्सिडर केलं आहे आणि वरती ते फूल आहे असं. कारण की आपण व्हाईट कलरच्याच रांगोळी काढतोय त्यामुळे. आपली ही कॉमन डिझाईन 3 रेषांची. अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी पण काढून झाली बघा. किती नाजूक आणि सुंदर आहे रांगोळी. नक्कीच ट्राय करा तुम्ही ती रांगोळी. ही जी दुसरी रांगोळी आहे ती एखाद्या सणाला काढली तरी चालेल. म्हणजे जास्त छोटी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही आहे. त्यात तुम्ही कलर भरू शकता. म्हणजे तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन वापरून. आपण कमी कलरमध्ये कोणत्या रांगोळ्या काढायचं म्हणजे कशा रांगोळ्या काढायचं ते बघतोय ना, म्हणून मी कलर नाही भरत. आपल्या डेली रांगोळ्यांमध्ये आपण सहसा कलर नाहीच भरले जात. जेव्हा सण असेल तेव्हाच कलर भरतो आपण रांगोळीमध्ये. भरतात पण मग छोट्या रांगोळ्या असतात आणि पटकन नाही का कमी कलर भरतात. कुयरीचा आकार दिलाय आपली. कुयरी असते ना त्या टाईपमध्ये आकार दिलाय. मेहंदीमध्ये जी काढतो आपण. त्याला व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा बोटाच्या साह्याने. दोन्ही साईडला असे टिंब देऊन घ्यायचे 4-4.
त्या पाकळ्यांमध्ये पण आपण अशी एक रेष ओढून घेतली आणि त्यामध्ये टिंब द्यायचा आहे स्टार्टिंगच्या वेळेला पॉईंटला आणि बोटाच्या सायंतेला थोडं प्रेस करून डिझाईन तयार करून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपली दुसरी पण रांगोळी काढून झाली आहे. ही पण रांगोळी नक्कीच ट्राय करा. तिसरी रांगोळी जरा सोपीच आहे. आपण या आधीच्या भागात जी काढली होती कमळाच्या फुलाबरोबर ते कॉम्बिनेशन इथं वापरते मी. पण ही आपण सरळ काढली होती, जरा आडवी काढली होती आपण. यात आपण सरळ 2 रेषा काढून घेतल्या आणि मध्ये वेली काढली. दोन्ही साईडला अशा रेषा काढून घ्यायच्या आहे सेम डिस्टन्सवर, म्हणजे अंतर सेम ठेवायचं. थोडं चालतं इकडे तिकडे, काय प्रॉब्लेम नाही. नंतर ते तुम्ही पट्टीच्या मदतीने पण सरळ करू शकता. मी तसंच केलं आहे. नंतर पट्टीच्या मदतीने थोडंसं व्यवस्थित सरळ करून घेतले त्या लाईन. तर आजच्या भागातल्या तिन्ही रांगोळ्या खूपच सोप्या होत्या मैत्रिणींनो. बाकीचे पण खूप म्हणजे बाकीच्या भागातल्या पण खूप सोप्या आहेत. तर व्हिडिओ नक्कीच बघा, बाकीचे पण आधीचे किंवा नंतर जे येणार आहे आपले ते पण नक्की बघा आणि रांगोळ्या नक्की ट्राय करा. कशा वाटल्या मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. भेटूया अशाच सोप्या सुंदर रांगोळ्यांसहित पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळी ट्राय करत राहा. धन्यवाद. बाय बाय.